देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. चंद लागला पंढरीचा, चंद लागला पंढरीचा, आवडे मनाचे जावे पंढरीची, आवडे मनाचे. जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे. कधी पण एकादशी आषाढी, कधी एकादशी, कधी एकादशी, कधी एकादशी, कधी एकादशी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी. जावे पंढरीची आवडे मनाचे, जावे पंढरीची आवडे मनाचे. कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी, जावे पंढरीची आवडे मनाचे, जावे पंढरीची आवडे मनाचे.
नावडे मनाला छंद हा लागला पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी आषाढी एकादशी हे आषाढी कार्तिकी कधी ये म्हणोनी जाती ये लागोनी पुसत असे जावे पंढरीसी आवडे मनासी कधी आषाढी एकादशी हे नामा म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे पांडुरंगा करू प्रथम आषाढी वारीचा पर्व काळ त्यात देशी खिल्ला गाई गोमाता आणि त्या गोमातेच्या गोशाळेचं उद्घाटन आणि त्या संबंधाने चालू असलेला हा आपला वैष्णव मेळावा त्या वैष्णव मेळाव्यात आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सकाळच्या सत्रातील चक्री प्रवचन कीर्तन आणि या चक्री प्रवचनातील पहिली सेवा आणि ह्या सेवेसाठी पुन्हा सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग भक्तराज नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अभंगाचा भावार्थ सांगायचा तो म्हणजे असा तर इथं नामदेव महाराज एक वारकरी होते आणि एक वारकरी कसा असला पाहिजे म्हणजे त्याचं आचरण हे कसं असलं पाहिजे त्याचा म्हणजे या अभंगामध्ये थोडक्यात एक वर्णन करतात नामदेव महाराज तर नामदेव महाराज सांगतात की ज्याच्या मनाला बाह्य भौतिक सांसारिक गोष्टींची आवड नाही आणि त्याच्या अंतःकरणाला छंद हा पंढरीचा लागलेला आहे आणि त्याच्या मनाला सतत असं स्फुरण होतं की कधी आषाढी एकादशी येते आणि कधी मी त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जातो तर अशा छंदामध्ये त्याला सारखं म्हणजे थोडक्यात नामदेव महाराजांना आता त्यांचा असा भाव असायला हवा की एक अडाणी वारकरी जो शाळेत शिकलेला नाही कुठं पण त्याचा भाव खूप हा असा उच्च दर्जाचा आहे आणि म्हणजे आपला तारखेनुसार व आषाढी कार्तिक कधी येते हे त्याला म्हणजे कळत नाही म्हणजे हे होत नाही तर मग तो ही आषाढी कार्तिकी कधी येते तर तो त्याच्या सवंगड्यांना विचारतो की आषाढी कार्तिकी कधी येते आणि कधी मिळते यामध्ये तर असा म्हणजे असा एक शुद्ध भाव अशी जी आस त्या वारकऱ्याला लागते तर अशा मग पांडुरंग परमात्मा कोणाची वाट बघतो तर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे अर्थ म्हणजे भाव ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट आहे तर हा झाला अभंगाचा एक सरळ सरळ आता आपण गुह्यर्थाकडे वळण्याच्या अगोदर ज्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं म्हणजे तसं आज एकत्र येणं आणि एवढ्या गुण्या गोविंदानं 4-4, 5-5 दिवस एकत्र राहणं हे कुठंच घडत नाही. धर्म मंडपाच्या बाहेर आपण गेलो तर बाहेर म्हणजे 5 लाख 8 लाख 10 लाख लोक पंढरपूरला जातात पण असं म्हणजे संघटितपणा किंवा असं जे उल्हासदायक वातावरण हे असं कुठे नाही. तर मी शक्य कसं झालं त्याच्या मागे कुठली तरी शक्ती आहे ती सतत कार्यरत आहे तर ती शक्ती म्हणजे कुठली तर ती सद्गुरूंची ताकद. तर आपण त्या संतांना वंदन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा Om
महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलिकाय दातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तसं थोडं सांभाळूनच घ्या, कारण आजपर्यंत तुमचं कीर्तन ऐकणारा आज तुमच्या समोर उभा आहे, तर तो तुम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगाव या उद्देशाने नाही आहे। तर आजपर्यंत माझ्या बाबांनी मला जे काय दिलं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आता पूर्वी 5000 वर्षापूर्वी एकच बरोबरी होता, आता सगळेच बरोबरी आहे। नाही असण्यासारखं नाही, पण इथं म्हणजे जसा फेटा बांधला तसा अंग कापतंय असं, कारण सगळेच बरोबरी आहे। सगळ्यांना आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे आपण काय यांना सांगणार, कारण खरं काय आणि खोटं काय हे सगळंच त्यांना कळतं नाही का। तुकोबाराय सांगतात, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी बामणी माझा प्रति सत्यानी, बामणी माझा प्रति सत्यानी, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी। तर नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला, छंदा लागला पंढरीचा। तर आता संपदा आणि सोहळा याचा आपण सुरुवातीला याचा विचार करू की संपदा आणि सोहळा। तर सगळ्यात मोठी संपदा किंवा सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे माणसाची ती म्हणजे मी आणि हा मी म्हणजे मग तो मी म्हणजे मग मी देशाचा पंतप्रधान, मी शरद पवार गटाचा अध्यक्ष, मी इंजिनियर, मी डॉक्टर, मी हे, मग तो मी आता तो मी कुठपर्यंत असला पाहिजे। आता समजा एखादा इंजिनियर आहे किंवा एखादा तो मॅनेजर आहे, तेवढ्या 8-10 लोकांपुरता तेवढ्यापुरता असला पाहिजे। तर तो मी आतमध्ये एवढा घुसतो की तो बाहेर बी गेला की मीच हास करत असतो। तर हा मी आणि माझ्या संबंधात मग आता हे घरदार
बायको पोर पैसा अडका जमीन हा सोहळा. मग पुढे चालून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आलो तर मी भागवताचार्य, रामायणाचार्य, जीवनगौरव, अजून महंत, कीर्तन केसरी, राष्ट्रीय कीर्तनकार हा सोहळा. तर नामदेव महाराज सांगतात की हा सोहळा मला आवडत नाही, पण मला छंद हा पण दिसायला लागला. तर हा आवडत नाही, पण मग याच्याशिवाय होत पण नाही. कारण संसार करायचा म्हणलं तर पैशांची गरज आहे. आणि साधू संतांचा आदेश आहे, शास्त्राचा पण आदेश आहे की साधू संत सांगतात सुखे करावा संसार न सांडून दोन्हीवार. शास्त्रही सांगतात प्रथम नार्जितो विद्या द्वितीय नार्जितो धन. तर पैशाशिवाय परमार्थ होत नाही, तर मग हा संसार कसा होणार. तर संतांचा आदेश आहे सुखे करावा संसार न सांडून दोन्हीवार. पण कारण पैसा हा माणसाचं नाव बदलतो, पैसा हा माणसाचं नाव बदलतो. पैसा अजिबात नसला तर चल म्हशी वळायला, आणि थोडा पैसा आला तर जरा चलतो का मासा वाढीला वारीला. आणि गडगंचा पैसा आला तर साहेब ड्रायव्हर सकट गाडी पाठवून दिली, नातवाचा बारसा आहे, संध्याकाळी सगळे जेवायला या. पण हा संपदा म्हणजे हा मग नामदेव महाराज काय सांगतात की हा सोहळा मला आवडत नाही. तर मग अजून असं आहे धनवंता लागी मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, सदा शृंगार वसने कांता लव्हे बहुमाने. अजून तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जन. तर माणसाला म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर साधू संत सांगतात की संपत्ती अवश्य कमवायची, 1 एकराचे 2 एकर अवश्य करायचे, 1 तोळ्याचे 4 तोळे अवश्य करायचे. पण इथं एक त्यांनी कंडिशन घातलेली आहे. तर पण मग याचा आहे ना काय करायचा, विनियोग करायचा. विनियोग करायचा, विनियोग करायचा म्हणजे सगळं संसारच करायचा, पण त्याचा विनियोग करायचा. विनियोग करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यातून अनासक्त व्हायचं. कारण दुःख हे पैशामध्ये नाही आहे, दुःख हे बायकोच्या प्रेमामध्ये नाही आहे, दुःख हे 4 चाकी गाडीमध्ये नाही आहे, दुःख आहे त्या आसक्तीमध्ये. तर याच्यातून आसक्ती बाहेर काढायची. मग हे आसक्ती बाहेर काढायची, ठीक आहे. तर मग ही कशी, ही अशी काढता येईल का, नाही. मनोमार्गी गेला तर तेथेच मोकळा, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने काढता येणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी संतांना शरण जावे लागेल. तर तुकोराम महाराज एका ठिकाणी सांगतात जोडून या धन घाली माती, ब्रह्म उरुंदे पूजन येती, सत्य आचरण दया भूती, करी सांगा ती चुकू नको. तर पैसा मिळवायचा, संसार करायचा, पण तुकाराम महाराज सांगतात की जोडून या धन न घाली माती. धन मिळव पण मातीत घालू नको. तर काय कर, ब्रह्म उरुंदे पूजन येते. आता ब्रह्म उरुंदे सकाळी त्या टाईमनी छान सांगितलं, ज्याने ब्रह्माला जाणलं तो ब्राह्मण. म्हणजे हे लांब लांब शेंड्या बांधलेले ते ब्राह्मण नाही, ज्याने ब्रह्माला जाणलं तो ब्राह्मण. आणि अशा ब्रह्मवृंदाची सेवा कर. ते जे विश्वकल्याणाचं कार्य करतात त्या विश्वकल्याणामध्ये ते कार्याचा पैशाचा हे करतात. तर जोडून या धन न घाली माती. तर पूर्वी कसं धन मातीत घालायची प्रथा होती. कारण हा अभंग तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यावेळेस काय असं बँक वगैरे नव्हती धन साठवून ठेवायला, धन मातीत ठेवलं जायचं. आणि त्या काळचं धन हे मातीत ठेवण्यासारखं होतं, आजच्यासारखं नाही. आता आजच्यासारखं बाबांनी विश्वात्मके देवे ग्रंथामध्ये एक उल्लेख केलेला आहे की खालचं गोडाऊन सगळं भरलेलं होतं नोटांनी.
पण 26 जुलै 2005ला असा पाऊस आला महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पाऊस होता तो. तर ते सगळं गोडाऊन वाहून गेलं. तर असं धन मिळव पण असं मातीत घालू नको. तर त्याचा उपयोग काय कर, तर ब्रह्म वृंदे पूजन येते, म्हणजे जे साधू संत आहे ब्रह्मन ज्यांनी ब्रह्माला जाणलेलं आहे यांच्या सेवेसाठी त्या धनाचा उपयोग कर. पुढे तुकाराम महाराज सांगतात सत्य आचरण दया भक्ती करी सांगा ती चुकू नको. तर आता हे तुकाराम महाराजांनी कुणाला म्हणलं, हे साधू संतांना म्हणलं ज्यांचं आचरण सत्य आहे, ज्यांना भक्तमात्राबद्दल दया आहे. आता आचरण सत्य आचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको. आता भूतमात्रांबद्दल दया, आता म्हणजे ती कशी, तर जाईन त्या ठिकाणी ब्रह्मभावानेच राहायचं. तर बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा एकदा असेच चालले होते, तर त्या ठिकाणी एक म्हणजे एका छोट्या मुलाने आपलं शी केलेली होती. तर बाबा म्हणले काय छान शी केली. म्हणजे त्यांचा आचरण, म्हणजे बघा आचरण काय होतं, सत्य आचरण दयाभूती. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म, पण त्या बाबांना प्रत्येक ठिकाणी म्हणजे शी जरी केली तर त्याच्यामध्ये पण ब्रह्म दिसायचं. पण आम्हाला काय दिसतं, चिटोरी दिसते. एक चिरागा नाना परी कपडे, 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 चोरियाने लोकरे, चोरियाने लोकरे, आणि त्यांना त्या शी केली त्याच्यामध्ये त्यांना ब्रह्म दिसायचं. आम्हाला सांगतात की चिटोरीचा परमार्थ म्हणजे असं सांगतात, विठ्ठल आपुले बळे नाही मी बोलत बोलविता धनी वेगळाची. म्हणजे त्यांना बोलविणारा धनी वेगळाची. आणि जे चिटोरी धून परमार्थ सांगतात त्यांना नाही बोलवत वेगळा धनी, फक्त वेगळा धनी हा यांनाच बोलवतो. म्हणजे आणि सांगतात की आम्ही ब्रह्मनिष्ठ समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे साधक आहे, त्यांच्यासोबत असे कार्यक्रम केले, असं हे केलं. पण पूर्ती करताना चिटोरीचा परमार्थ, अरे हो बाबा चिटोरींचाच आहे पण वैभवशाली आहे, चिटोरींचा आहे पण वैभवशाली. कसा वैभवशाली, आमचा परमार्थ सकाळी 4 वाजल्यापासून चालू होतं, तुमचं 10 वाजले तरी कोणी येत नाही माणसामध्ये. आमचा परमार्थ त्याच्यामध्ये वेळ ना चटणीसारखी पोरवावी लागते. कशी चटणीसारखी, एखाद्या भाजी नसली की आपण चटणी संग जेवतो ना, तर कसं टोचून 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 असं जेवतो. तसं आमच्या परमार्थामध्ये वेळ आहे ना, चिटोरीच्या परमार्थामध्ये वेळ हा चटणीसारखा टोचून टोचून पुरवावा लागतो. आणि तुमचा जो परमार्थ आहे त्याच्यामध्ये वेळ जात नाही, कारण आज हरिपाठाला आला गायक की तो उद्या हरिपाठालाच येतो. आज कीर्तनाला मृदुंगाला आला की तो उद्याच्याच कीर्तनाला येतो. मग तो जातो तिकडं त्याचा वेळच जात नाही. मग तो काय करतो, येतो एखादा पिक्चर बघून. चिटोरीचा परमार्थ आमचा पण वैभवशाली आहे. कसा वैभवशाली आहे, अरे बघा जरा येऊन सगळे, आजपर्यंत आमच्या परमार्थाने आम्हाला 50,000 झाडं आमच्याकडनं लावून घेतली. आमची सुरुवातीची लावलेले झाडं आता फळं द्यायला लागलेत. मोडूनिया वाटा सूक्ष्म दुधर, मोडूनिया
केला राज्यभार चाले आईचा केला राज्यभार चाले आईचा मोडून आवाजा तुक्ष मधुकर मोडून आवाजा तुक्ष मधुकर मोडून आवाजा तुक्ष मधुकर मोडून आवाजा तुक्ष मोड़िया माता तुझको मोड़िया माता तुझको मोड़िया माता मोडून या वाटा सूक्ष्म. तर तुम्हाला परमात्मा फक्त निवडक ओव्यांमध्ये दिसतो. आम्हाला परमात्मा हा एक 4 लाईनीची चिठ्ठी असली तरी आम्हाला प्रवचनकार त्याच्यामध्ये 1 तास प्रवचन करतो. तर तुकाराम महाराज सांगतात की हे धन आहे हे मातीत घालू नको. आता हे झालं बाह्य धन, नाशवंत धन. सगळ्यात मोठं धन कुठलं आहे तर हे मनुष्य जन्म. सगळ्यात मोठं धन कुठलं आहे हे मनुष्य जन्म. तर कसं बहुत सुकृते नरदेह लागला भक्ती विना गेला अधोगती. तर नामदेव तुकाराम महाराज एका ठिकाणी काय सांगतात की जैने हा जीव दिला दान तयाचे करी न चिंतन जगत जीवन नारायण गायीन बोलणं तयाचे. हा जीव आपल्याला दानात घेतलेला आहे. तर मग याच्यामध्ये मी पण कसा काय हा आपल्याला दानात भेटलेला. एका ठिकाणी सांगतात की चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवी तो हरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सोपू नका. तर तो परमात्मा कसा आहे की जो या भिवरीच्या तीरी तुकाराम भिवरीच्या तीरी म्हणजे कुठं याच्या आतमध्ये आहे तो या भिवरीच्या तीरी. हां तर तो कसा आहे तो उभा आहे पावले सभाची साजरी धरून अंतरी राहील. कसा आहे तो उभा आहे. उभा आहे म्हणजे कसा आहे हो तो कार्यतत्पर आहे. कार्यतत्पर आहे आणि तो जोपर्यंत कार्यतत्पर आहे तोपर्यंतच आपल्याला म्हणजे ती त्या नाही का परतीच्या मार्गावर लागायचं आहे. म्हणजे जिथून आलो तिथं जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला जाऊन उभं राहायचं आहे. तो कसा कार्यतत्पर आहे तो. आता कसं माहिती का अशी एक सदैव तत्पर तर एक अशी इलेक्शन असतात आणि एक प्रचार सभा असते. त्याच्यामध्ये अशी जन समुदायासमोर बसलेला असतो. तर त्याच्यामध्ये असे गाड्यांमधून लोक येतात आणि तिथं जाऊन बसतात आणि ते माईकवरून एक सांगतो म्हणजे ते त्या प्रचार सभेचं नाही का माहिती देतो उमेदवार कसा आहे काय. तर त्याच्यामध्ये आपले गोपाळदादासारखे जरा कमी शिकलेले 3-4 जण असतात. ती विचारतात कुणाला बाजीरावसारख्या भावना की याच्यामध्ये उभा कोण. कशी सगळी अशी बसलेली असतात पण ते गोपाळदादा काय विचारतात बाजीरावांना याच्यामध्ये उभा कोण आहे. मग बाजीरावांना हळूच हे करून सांगतात ते जे हाफ शर्ट आहे डोक्याला समोरचं असं टकल पडलेला आहे गालचा गुपगुपीत आहे तो उभा आहे. आता तो उभा आहे म्हणजे कसा आहे तो तत्पर आहे. तत्पर आहे म्हणजे कशासाठी कार्य करण्यासाठी तो तत्पर आहे. मग तो उभा मग तो म्हणतो की तुमचं अमूल्य मत मला द्या मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर उभा आहे. तसा हा पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीमागे आपल्यामध्ये उभा आहे. उभा आहे म्हणून सनी हे कार्यच. आता कसं आपण काल जसं परवा आलो आपण परवापासून आपण काय काय खातोय पण ते लगेच त्याचं कार्य चालू करतो. काय काय जण काळ्या पिशवीतलं आणि काळ्या बाटलीतलं खातात आणि पितात त्यांचंही तो कार्य लगेच चालू करतो. इतका तो दयाळू येतो तर मग आता काय करायचं आपल्याला आसक्ती घालवायची. आसक्ती घालवायची मग ती कशी मनाने निघाल का नाही निघाल. मग एक प्रमाण आहे
संगत करना बड़ों की बढ़त बढ़त जाए, संगत करना बड़ों की बढ़त बढ़त जाए, गज के माता अजा बैठे जो मांगे सो फल खाए. तर कसं असतं, दोघांची मैत्री होती. एक असती बकरी आणि एक असती हत्ती. त्या दोघांची मैत्री होती. मग दोघे असते. तुम्ही म्हणसाल आता मैत्री कशी काय झाली एवढ्याची, तर ते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेतू वाचा, त्याच्यामध्ये याचं दिलेलं आहे. कारण तो हरपण मावला आहे, तो काय पण करू शकतो, काय पण करू शकतो. आता बघ त्याच्यामध्ये असं पुढं सांगितलेलं आहे की पुतनाच्या शरीरात जेवढं विष होतं त्याच्यापेक्षा दुप्पट विष कृष्णाच्या शरीरात होतं. मग तुम्ही त्याला ज्या भावाने जवळ करता त्या भावाने तो तुम्हाला जवळ करतो. तुम्ही जितके तुमच्या हृदयात जितकं प्रेम असेल त्याच्या दुप्पट त्याच्या हृदयात प्रेम असतं. तर मग आता पुतनाच्या शरीरात, आता पुतना म्हणजे एक नारी, आता नारी म्हणजे वात्सल्याचं प्रतीक. पण म्हणजे अजबच आहे ना की तिच्या शरीरामध्ये स्थानामध्ये छातीमध्ये विष, नारीच्या शरीरामध्ये कसं काय, तरी एक प्रश्न पडण्यासारखा आहे. तर म्हणजे बाबा आपल्याला सांगतात, इतकं ओरडून ओरडून सांगतात, कर्माचा संबंध समजून घ्या आणि बारीक विचार करा. विचार करताना पण बारीक विचार करा. म्हणजे एक विचार किती घातक ठरतो त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुतना. तशी पुतना ही राजा बलीची मुलगी होती. तिचं नाव होतं विठ्ठल तिचं नाव होतं रत्नमाला. खूप सुंदर होती ती आणि सुशील पण तेवढीच होती. तर ज्यावेळेस त्या राजा बलीकडं पांडुरंग परमात्मा छोटा होता, वरा ते काय कुठला होता, वामन होता. तर ते येत होते, तर ती अशी बघत होती, बघत होती. तर म्हणजे काय सुंदर मनोहर रूप आहे, असं वाटतं याला दूध पान करावं असं वाटतं. तर आणि बघत राहिली, खूप प्रसन्न झाली, म्हणजे हृदय असं उचंबळून आलं. मग ते आले तिथं पांडुरंग परमात्मा आणि त्या राजाला म्हणलं की मला यज्ञशाळा चालू करायची आहे, त्यासाठी 3 पाऊल जागा पाहिजे. ते म्हणलं तुम्हाला हवी तेवढी घ्या, 3 पावलं कशाला म्हणतात. ते म्हणलं नाही, मला फक्त 3च पावलं पाहिजे. मग त्यांनी दिलं. तर म्हणजे त्यांनी पहिला पाऊल कुठं ठेव, पृथ्वीवर ठेवला. दुसरा कुठं ठेव, समुद्रावर ठेवला. तिसरा ठेवायला जागाच राहिली नाही. मग राजा आता तिसरा पाय कुठं ठेव, आता दान तर करायचं. तर म्हणजे माझ्या डोक्यावर ठेव. डोक्यावर ठेवला. तसा बलीराजा पाताळात गेला. इकडं बलीराजा पाताळात गेला तर इकडं रत्नमालेला क्रोध आला. म्हणजे इतका निष्ठुराशीन हे वाटलं नव्हतं. तुम्ही तुला दूध पान करण्याची इच्छा झाली, ते असा आता असं वाटलं विष पाजाव तुला, विष पाज. तर मग तो परमात्मा त्यांनी ते पूर्वीचाही तिचा भाव जाणला होता आणि पाठीमागचाही तिचा भाव जाणला होता. हां, तर मग तो पूर्वीचा जो भाव होता तो नाही, म्हणजे इथून तयार व्हायच्या आधी तर कळतं तिकडं सगळं. तर ते हा माती तुझ्या मनासारखंच येईल पूर्वीच्या भावाच्या. दुसरं विष पाजायचं म्हणलं त्यावेळेस माती काळजी नको करू, तुझ्या मनासारखंच येईल. हां मग झालं. मग बराच काळ होतला. मग आता निसर्गाला स्त्रीच्या छातीमध्ये दूध करायचं म्हणलं वेळ पण पाहिजेच ना. तर मग एवढा मोठा काळ गेला. त्यानंतर ती पुतनाच्या रूपाने जन्माला आली रत्नमाला आणि हा पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णाच्या रूपाने जन्माला आला. आणि मग ते त्यावेळेस ते कर्माचा संबंध म्हणजे ते त्यावेळेस तिचं हे झालं. म्हणजे बघा एक वाईट विचार किती भोगायला येऊ शकतो माणसाला. म्हणून इथं रात्री नाही का माझ्या भावांनी दुर्बुद्धी ते मला, म्हणजे एक दुर्बुद्धी किती घातक ठरते. तर संगत करना बड़ो की बढ़त बढ़त जाए, गज के माता असा बैठे जो मांगे सो फल काय. तर अशा त्या चालल्या दोघी जणी, म्हणजे एक चालली तुरु तुरु, एक चालली आपली डुलत डुलत. तर मग ती तुरु तुरु चालणारी आपली रोडच्या कडेला असं काय असलं ती शेंडा मारायची चालायची. काय गं हे काय असलं घाण कोण खाते. तर ती म्हणजे माझ्या नशिबात कुठं, माझी हाईट केवढी आहे कुठं, म्हणजे आता माझ्या संग मैत्री झाली मग तुझी, मग तुला काय येत काय, लगेच अशी घेतली सोडल्यावर टाकलीवर मग 1 नंबर खायला लागले. आयुष्यात कधी भेटलं नव्हतं. कशाचा परिणाम, संगतीचा परिणाम. हां, संगत करना बडोती. आपल्याला आसक्ती काढायची. मग आपल्याला आसक्ती काढायची, मग आपल्याला संगत कुणाला करावं लागेल, ज्यांनी आसक्ती काढलेली आहे, ज्यांनी आसक्ती काढली, ज्या आसक्तीला येत आहे, कुठला म्हणजे दोषच नाही, गुण नाही, अशा संतांची आपल्याला संगत धरावं लागतं. तर मग
ते काय करतील बरं आपल्याला, तर ते आपल्याला आचरणासहित आसक्ती कशी काढायची ते आपल्याला सांगतील. मग ते त्यांना शरण गेल्याच्या नंतर ते आपल्याला ते निश्चित सांगतील. तर मग आता याचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर 2 वर्षापूर्वी आळंदीमध्ये एक पुरस्कार सोहळा झाला होता. त्याचं नाव होतं जीवन गौरव पुरस्कार सोहळा. हां, तर आता भगवत भावामध्ये ना एक वर्णन आलेलं आहे छोटंसं. तर भागवताचार्य आपल्याला म्हणजे आपण आहे ना, हे कोणीच नाही आहे. बाबांच्या विचाराच्या याच्यानुसार जर आपण गेलो तर भागवताचार्य फक्त एकच आहे, ते म्हणजे एकनाथ महाराज. रामायणाचार्य म्हणजे एकच आहे, ते म्हणजे वाल्मिकी ऋषी. हे कोणीच नाही आहे. तर भागवताचार्य, रामायणाचार्य, पद्मभूषण, जीवनगौरव, आनंदभूषण, राष्ट्रीय कीर्तनकार, महंत श्री 108. तर हे पुरस्कार, तर असाच पुरस्कार आपल्यालाही भेटण्याचा योग आला होता, पण तो नाकारला. मग का नाकारला आधी सांगून ठेवला. हे पुरस्कार आहे ना, हे जर स्वीकारलं यांनी काय होतं, तमोगुणाचं प्राबल्य वाढतं. हां, म्हणजे आजपर्यंत आता आपल्यातले बरेच जण 20 वर्ष 25 वर्षापासून ह्या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहे. तर यांनी काय होतं, तमोगुणाचं प्राबल्य वाढतं, म्हणजे घसरण होती माणसाची. म्हणजे आजपर्यंत जे मिळवलं तर त्याचं काही नाही. आजपर्यंत काय होतं की देवा मी तुझा अंश आहे, कुठे गेला देवा मी तुझा अंश आहे. एकदा पुरस्कार मिळाला तर भागवताचार्य, आता मी भागवताचार्य आहे. हां, म्हणजे मी कोणतरी आहे. हां, तर कसं माहिती का, भगवत भावामध्ये एक उदाहरण आलेलं आहे राजाचं आणि तिच्या नवऱ्याचं. राजाचं आणि राणीचं नाही, सॉरी, राणीचं आणि तिच्या नवऱ्याचं. मी वाचा, बऱ्याच जणांनी वाचलेलं सगळ्यांनीच. तर राणीचं आणि तिच्या नवऱ्याचं एक दिवस भांडण झालं होतं, कडाक्याचं भांडण. धारा 144. हां, जी कोरोनामध्ये होती ना संचारबंदी, ती त्यांच्या घरात झाली होती. हां, तर मग काय झालं, ती राणी भारतातली नव्हती, ती इंग्लंडची होती. वाचला असेल ना तुम्ही, ती राणी इंग्लंडची होती. तर ती नंतर तिला पश्चाताप झाला, कसा असला तरी आपला नवराचा. ती म्हणजे दारुगडा मी राणी आली, तर दारुगडात नव्हता. दारुगडा मी राणी आली, दारुगडात नव्हता. तिला राग आला, ती निघून गेली. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पुन्हा दारुगडा मी राणी आले, नाही उघडलं दार. दारुगडा मी तुमची बायको आणे, म्हणजे इथं मी राणी आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दार उघडणार नाही. हां, मग नंतर मी बायको आले, दार उघड पांडुरंगा मी तुझा संशय, मी आलो पांडुरंग प्रेमाने दार उघड. तसा हा पुरस्कार जर घेतला असता तर त्याच्यातून एक अर्थ गेला असता. म्हणजे असं विचार जर केला एखाद्या कृतीचा तर रडायला येतं. तर तो अर्थ असा निघाला असता, पुरस्कार देणारे कोण होते तिथले ते आधी. आता पुरस्कार स्वीकारला असता तर तुम्ही जे कार्य करता त्याला आमचं समर्थन आहे असा त्याचा हे झाला असतं. तिथं काय काय चालतं, सगळ्यांनाच आम्हाला समर्थन आहे असा त्याचा अर्थ झाला असता. मग तो म्हणजे हे आसक्तीच आहे. म्हणजे ही आपली मगाशी सांगितली संसाराची आसक्ती आणि ही परमार्थातली आसक्ती. हां, तर हा म्हणजे ते सारखं हेच सांगतात की काय आवडायला पाहिजे आणि काय नाही आवडायला पाहिजे. तर हा म्हणजे असा आपण त्याचं समर्थन करतो. मग आता तिथं दारूच्या बाटल्या पण पडतात, मग त्यालाही आपलं समर्थन आहे, कारण आपण त्यांच्याकडनं जीवन गौरव पुरस्कार स्वीकार केला ना. तर ते आचरणातून सांगतात, योग्य काय निर्णय घ्यायचा त्या आचरणातून सांगतात, त्यांना शरण गेलं तर. बरं, मग हे आताच घडलं का? आताच घडलं का? असं नाही, हे 5000 वर्षापूर्वी सुद्धा असं घडलं होतं. म्हणजे कसं, त्या काळामध्ये 2 विद्वान ब्राह्मण होते, एक होता सुदामा आणि एक होता चक्रधर. हां, तर त्याच्यामध्ये सुदामा हा श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र होता आणि आम्हाला
उपदेश करणारे पण सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे परम मित्र आहेत. हां, तर चक्रधर काय करायचा, दोघांची परिस्थिती सारखीच होती, पण चक्रधर विद्वान होता, पण त्यांनी म्हणला नाही का यांच्यात मेळ नाही लागत आपला. तर त्यांनी काय केलं, वेगळा मार्ग स्वीकार केला. मग तो राजाची स्तुती करायला लागला. राजाची स्तुती करायला लागल्याच्या नंतर चक्रधरींना गडगंज म्हणजे असा समर्थ झाला. चक्रधरला जायला यायला पालखी झाली, म्हणजे आताच्या काळात फोर व्हीलर झाली. हां, त्यावेळेस पालखी, आताच्या याच्यामध्ये फोर व्हीलर. तर चक्रधरींना सुदाम्याकडे गेला की म्हणला आपला मित्रच आहे, जरा त्याला उद्बोधन करू, जमलं तर बघूया. तर म्हणला की असं असं मी राजा इथं जातो, माझा खूप मोठा मान सन्मान आहे तिथं, मी राजाची स्तुती करतो आणि मग राजा गडगंज संपत्ती देतो. तर तो सुदामा त्याला म्हणतो, तू जी राजाची स्तुती करतो ते गुण राजामध्ये आहेत का? म्हणे नाही. मग ते गुण राजामध्ये ना, त्याची स्तुती कशाला आपण करायची, जे आहेच नाही त्याच्यामुळे त्याने आपल्याला दोष लागला आपल्याला. हां, म्हणजे मग राजाचे कार्य करतो त्याचा त्याला आपलं समर्थन आहे म्हणायचं, कारण आपण विद्वान ब्राह्मण आहे ना. हां, तर सुदाम्याने ते नाकारलं. तर मग ते तरी पण त्या चक्रधराने त्या सुदाम्याच्या बायकोला सांगितलं, कारण त्यांना खायला प्यायला काही नसायचं ना. मग सुदाम्याची बायकोच्या डोक्यामध्ये पण ते आलं आणि मग तिने तिला पतीचा धर्म समजावून सांगितला. तर मग तो त्याला म्हणजे जाण्यासाठी तो आहे ना, म्हणजे असा कस तरी तयार झाला. गेल्याच्या नंतर चक्रधरनी चालू केलं नेहमीप्रमाणे आपलं, राजा तो असा आहे, तो तसा आहे, म्हणजे इंद्रापेक्षा पण तो शूरवीर आहे. राजा काय तर 24 तास नशेमध्ये असायचा. हां, असं चालू केलं. हां, चारी बाजूने 4 सुंदरी राजाच्या सेवेला, अजून सगळं हे. मग ते राजा हे झाला, चक्रधर सगळं गुणगान केलं, म्हणजे आता पृथ्वी याच्यानंतर तुझ्या चरणावर स्थिर होणार आहे, असं बरंच गुणगान केलं. त्या राजाने त्याला अर्ध पोतं सोनं दिलं चक्रधरला. हां, मग ते म्हटलं की हा माझा मित्र आहे सुदामा, खूप विद्वान आहे, तर मग हा पण तुमची स्तुती करायला आला. तर ते म्हणला नाही, मी याच्यासारखी काही काव्य रचना केलेली नाही तुझ्यासाठी, मी काय तुझी स्तुती करणार नाही. तर नाही म्हणे, तुला जसं जमत तसं कर. तर ते म्हणणार नाही, म्हणजे संत उपदेश कसा करतात अखेर मला ते सांगायचं आहे. तर नाही म्हणे, तुला जसं जमत तसं कर. तर मग ते नाही, तर म्हणे याला दारू पाजा म्हणे, त्यावेळेस करा. मग ते म्हणला नको, आता काय का होईना याला उपदेश करायचा सारखा. त्यावेळेस सुदामा त्याला म्हणतो, सुन राजा अब त्याग दे झूठा मान गुमान, 2 दिन का ये ठाट है, 2 दिन की ये शान, भजले हरि हरि हो राजा, भजले हरि हरि हो राजा, भजले हरि हरि मान गुमान। सुन राजा अब त्याग दे झूठा मान गुमान, 2 दिन का ये ठाट है, 2 दिन की ये शान, भजले हरि हरि हो राजा, भजले हरि हरि भजले हरि हरि। राजा गुरुमित होता, आपण पण गुरुमितच होतो. हां, तर म्हणजे आपल्याला नश्वर कसं आहे याचं म्हणजे कुठून तुम्ही संत मार्गापासून तर आत्ता काल परवापर्यंत आलेला प्रवचन मालिकेपर्यंत आपल्याला उपदेश केलेला होता. तर 2 दिन का ठाट है, 2 दिन की ये शान, म्हणजे नाही का एकनाथ महाराज सांगतात, 2 दिवसांची जवानी तुझी नाही पुढे टिकणार, वृद्ध काळ येता प्राण्या वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार। माझी कुणाचे पुणे तुझे नव्हे पुणे, आमची पातो सोडून काही माझे माझे आमची पातो सोडून काही माझे माझे प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार। तर कसं नाही का या सृष्टीमध्ये आल्याच्या नंतर आहे ना प्रत्येक जणाची अशी काही ना काही आवड असते. तर जीवाला काय आवडतो, हा संसार आवडतो.
देवाला साधू संतांना काय आवडतं तर साधू संतांना देव आवडतो आणि देवाला काय आवडतं देवाला नाम आवडतं. तर आता आपण संत आणि साधू देव आणि संत यांचा थोडासा विचार करू तर नाही का संततेची देव देवतेची तर संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. तर देवाला काय आवडतं नाम आवडतं. तर बाबांचा एक संदेश आला होता 10 जून 2025ला. त्यामध्ये बाबांनी म्हणजे संदेश थोडा मोठा होता. बाबांनी सांगितलं होतं की देश धर्माबद्दल चर्चा देवाला फार आवडतात. हां म्हणजे आणि एकनाथ महाराज सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गाळा गोपीचंदन केळा हृदय कळवळा वैष्णवाने. पण इकडं बाबा काय सांगतात म्हणजे आपल्याला उपदेश करणारे काय सांगतात की देश धर्माबद्दल चर्चा देवाला फार आवडतात. हरीची कीर्ती गाण्याची वचने म्हणजे नामसंकीर्तन. असं नामसंकीर्तन हे वैष्णव मेळाव्यात होत असतं. बाबा पुढे सांगतात. थोडी संदेशातली 1-2 लाईन माझ्याकडनं वगळल्या जाऊ शकते कारण पूर्ण लक्षात राहील असं सांगता येत नाही. पण भाव मला काय सांगायचं आहे आणि बाबांना काय सांगायचं आहे ते मला म्हणजे तुमच्या पुढे हे करायचं आहे. तर जगाच्या आधी आणि जगाच्या नंतर राहणारा काळ आहे. हां जगा काळ आहे. तर जग हे काळाचं भक्ष्य आहे. जग हे काळाचं भक्ष्य आहे. पण देवाच्या काळाची निर्मिती ही देवापासून झालेली आहे. काळाची निर्मिती ही देवापासून झालेली आहे. म्हणून काळाच्या देवापुढे काही चालत नाही. आणि त्याचे जे नाम घेतात ते देवाच्या आश्रयाला राहतात. म्हणजे जे देवाच्या आश्रयाला राहतात त्यांना सुद्धा काळ काही करत नाही. तर तुकाराम महाराजांचं एक म्हणजे बाबांनी त्याच्यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे. जगा काळ खाय आम्ही दिला त्याच्या माथा पाय. तर असं असलं तरी देह काळाचे धन कुबेराचे या निसर्ग नियमानुसार संत काय करतात की आपल्याला या पृथ्वीवर या सृष्टीमध्ये जोपर्यंत कार्य करायचं आहे तोपर्यंत शरीर आपल्या ताब्यात ठेवतात. आणि त्यांना असं वाटलं आपलं कार्य झालं तर मग ते शरीर काळाच्या ताब्यात येऊन निघून जातात. पण शरीर काळाच्या ताब्यात देऊन निघून जाताना आपल्या म्हणजे संतांनी त्यांच्या म्हणजे जे अवतार कार्य असतं त्या अवतार कार्यामध्ये जे विश्वकल्याण जनकल्याण या कार्यामधून जे निर्माण झालेली अद्भुत शक्ती ती आपल्या नावात ठेवून जातात. पुढं त्यांच्या नावाचं भजन हे नाम संकीर्तन होऊन जातं. हां मग त्यांचं नावाचं जो भजन कराल काळ त्याच्याही मागे म्हणजे त्याच्या पुढं सुद्धा काळाचं काही चालत नाही. तर संतांच्या नावाचं भजन म्हणजे आता हे बाबांनी कधी सांगितलं 10 जूनला सांगितलं. पण 400 वर्षापूर्वी सुद्धा असं एका जणांनी सांगितलं होतं. कुणी सांगितलं होतं त्याचा थोडा विचार करू. तुकाराम तुकाराम नाम घेता कापले ऐसा तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. जळी रक्षी यायला वया जळी तारी यायला वया जशा पाण्यावर केला म्हणे रामेश्वर गड तुका विष्णू नाही. आता बघा तुम्ही म्हणजे संत आता एका ठिकाणी नाही का ज्ञानेश्वर मुख्य म्हणता चुकती फेर. हां तर मग आता आपल्याला नाही का पाय दुखतात हात दुखतो
पण आपल्याला काळाच्या माथ्यावर तर पाय द्यायचा आहे, तर मग आपल्याला भजन करायला काय हरकत नाही. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. तर मग असा हा संपत्ती सोहळा हा कसा आहे, हा नाश पावणारा आहे. हा नाश पावणारा असल्यामुळं नामदेव महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये की संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. गंध हा लागला पंढरीचा, गंध हा लागला पंढरीचा, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते. गंध हा लागला पंढरीचा, गंध हा लागला पंढरीचा, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते, जावे पंढरीची आवड मनाते. संपदा सोहळा नावले मनाला, छंद हा लागला पंढरीचा. पंढरीचा म्हणजे पंढरपूरचा. तर मग पंढरपूर नेमकं कुठलं? ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा वास करतो ते ठिकाण पंढरपूर नाही का. आता आपण उद्या इथून जाणार आहे, तर उद्या आपल्याला छंद कशाचा लागेल? कुणाला मुंबईला जाण्याचा लागेल, कुणाला पुण्याला जाण्याचा, कुणाला चिखलीला जाण्याचा, कुणाला आवळ्याला. हां, तर ते का बरं तिथला छंद? कारण आपण तिथं निवास करतो. हां, म्हणजे तसं तर तसा पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये निवास करतो. तर त्या पंढरीचा छंद लागला. तुकाराम नामदेव महाराज म्हणतात, तर पंढरी नेमकी कुठली? पांडुरंग परमात्मा निवास करतो, पण कुठे निवास करतो? तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, संत संगी याचा वास सर्व काळ, संचाला सकळ मूर्ती म्हणते, म्हणून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिली. संत संगी, संत संगी म्हणजे संतांच्या जिथं सत्संग आहे तिथं हा मूर्तिमंत संचारण असतो. हां, मूर्तिमंत संचारण. तुकाराम महाराज का सांगतात की तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाचे. म्हणजे तो पांडुरंग परमात्मा जिथं असतो तिथलं वातावरण कसं असतं? उल्हासिक असतं. हां, तिथं म्हणजे आत्पर हा भाव नसतो. आत्पर हा भाव नसतो. तिथं असं म्हणजे असं मनाला अंतकरणाला उद्विग्नता येतच नाही. कारण का की हे सगळे त्याच्या आश्रयाला असतात. त्यामुळे तो जिथं असतो तिथलं वातावरण कसं असं प्रसन्न असतं. आणि तिथं काय चालू असतं? तर सकाळी त्या ताईंनी सांगितलं की आपला श्वास हा 21,600 वेळेसनं जातो येतो. हां, जातो येतो. तर तो जातो येतो आणि त्याच्यावर अनुसंधान ठेवणं म्हणजे पंढरपूर. हां, तर मग आता तिकडे गेले 8 लाख लोक, आहे का अनुसंधान तिकडं शासनावर? नाही. पांडुरंग परमात्मा तिथे आहे का? नाही. तर मग पांडुरंग परमात्मा कुठं आहे? की ज्या ठिकाणी असा सत्संग चालू असतो त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा हा म्हणजे मूर्तिमंत संचारण असतो. तर मग नामदेव महाराज तेच सांगतात की अशा ठिकाणी पांडुरंग परमात्मा हा
ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी संत नाही का संत म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे सत्संग चालू असतो अशी जी ठिकाण आहे या ठिकाणी मला जाऊशी वाटते अभंगाचं दुसरं जावे पंढरीची आवडे मनाची 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 कधी 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 जावे पंढरीची आवडे मनाची जावे पंढरीची आवडे मनाची कधी एकदाचे आषाढी कधी एकदाचे आषाढी जावे पंढरीची आवडे मनाची जावे पंढरीची जावे पंढरीची आवडे मनाची कधी आषाढी एकादशी बरं मग त्या पंढरी का आवडतं बरं तिथं म्हणजे नांदेड महाराज सांगतात की जावे पंढरीची आवडे मनाची का आवडतं तर तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे ज्या ठिकाणी संत महात्मे उपस्थित असतात आणि त्यांच्या पंढरीला म्हणजे जिथं संत असतात त्या पंढरीला गेल्याच्या नंतर ते मी कोण मी जन्माला का आलो माझ्या जन्माला येण्याचा उद्देश काय आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी मला काय करावं लागेल हे तिथं मला समजून सांगतात तर मी कोण तर मी हे शरीर नसून मी त्या परमपित्या परमात्म्याचा अंश आहे हा ते मला बोध करून देतात आणि नंतर मी जन्माला का आलो तर म्हणजे मी कितीतरी युगापासून भटकत होतो आणि मी जन्माला का आलो तर त्यांनी मला हा जन्म दिला हा कशासाठी दिला पुढचे सगळे जन्म चुकवण्यासाठी हा जन्म दिला तर मी का आलो आणि मग ते माझ्या जन्माचं उद्दिष्ट काय तर तो मी जिथून आलो तिथून पोचणार हे माझ्या जन्माचं उद्दिष्ट आहे मग ते मला कसं साध्य करता येईल तर ते सांगतात त्यासाठी तू वृक्ष संवर्धन कर त्यासाठी तू गोसेवा कर त्यासाठी तू धर्मग्रंथाचा प्रचार कर प्रसार कर मग त्यानंतर म्हणजे नाही का बाबा सांगतात एकाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं तर मग त्याला सांगलं बा असं ते प्राप्त नाही होणार ते म्हणे काय साधना वगैरे असून तर सांगत हो मी साधना एका गाईच्या 100 गाई करायच्या त्यावेळेस ब्रह्मज्ञान प्राप्त नाही तर असा तो मार्ग सांगून म्हणजे असं ते ब्रह्मज्ञानाचा ते मार्ग सांगतात आणि मग नामदेव महाराज म्हणतात की असं ज्यावेळेस ते मार्ग सांगतात तर मग ते घरी आल्याच्या नंतर आहे ना की त्या साधनेवर मल विक्षेप आवरण हे वरच्यावर येत राहतं तर मग ते पुन्हा की कधी त्यांची गाठ होईल कधी त्यांची भेट होईल तर ती फक्त अशा सत्संगामध्येच होती तर ते अशा सत्संगामध्ये तर मग या सत्संग कधी असतात आषाढी कार्तिकी ह्यावेळेस तर मग तो विचारतो की आषाढी कार्तिकी कधी येईल आणि माझ्या मनावर आलेला जो मळ आहे तो मी कधी पुसल अशी त्याच्या मनाला अशी एक रुपरुप लागते अभंगाच्या आषाढी कार्तिकी कधी ये मनोरे 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 कातिया लागोनी पुष्करे कातिया लागोनी पुष्करे कातिया लागोनी पुष्करे कातिया लागोनी पुष्करे
हा तर म्हणजे आषाढी कार्तिकी कधी ये म्हणून जातीया लागून पुसत असे, तर माझ्या स्वरूपावर आलेलं आवरण मी कधी काढन, तर याचा त्याला सारखा ध्यास लागतो आणि मग तो सारखा असं विचारतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये ना असा एक भाव तयार होतो. तर असं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी देवाला जावा, देवाने माझी विचारपूस करावा. पण हे तुम्हाला वाटतं, पण हे तुम्हाला वाटून काय उपयोग नाही. देवाला वाटलं पाहिजे की त्याने माझ्याकडे यावा. मग ते कसं की देवाला कधी वाटेल बरं. तुकाराम नामदेव महाराज म्हणतात की असं त्या पांडुरंग परमात्म्याला कधी वाटेल, तर त्याच्या मनाला ह्या म्हणजे संपदा सोहळा हा आवडणार नाही. म्हणजे जो संसारामध्ये राहील पण त्याच्यामध्ये आसक्त होणार नाही. सारखा सत्संग जिथं म्हणजे हरिकीर्तन होतं त्या ठिकाणी जाण्याची त्याची आवड होईल. आणि हे सत्संग पुन्हा एकदा संपले आणि पुन्हा परत कधी येतील असा त्याच्या मनामध्ये तीव्र भाव जागृत होईल. ते असं सगळं झाल्याच्या नंतर तो पांडुरंग परमात्मा त्याची वाट बघणे अभंगाचं कळतं. नाम म्हणे अर्थ जाचे मनी, नाम म्हणे अर्थ जाचे मनी, अर्थ जाचे मनी, नाम म्हणे अर्थ जाचे मनी, चक्रपाणी वाट पाहे, चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरी आवडे मनात, जावे पंढरी आवडे मनात, चक्रपाणी वाट पाहे, चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरी आवडे मनात, जावे पंढरी आवडे मनात. तो बारक माई, तो बारक माई, जिंदगी कवर हरी तो जगन्नाथ भगवान की जय. तो बारक माई, तो बारक माया, तो बारक माई, तो बारक माई.